गर्वाचं ठिकाण. आज मराठ्यांच्या टापांनी ते खात केले. मावळ्यांच्या शौर्याची मशाल घेऊन आम्ही अन्यायाची चिता पेटू. मराठ्यांना स्वराज्याला संपायला आलेल्यांच्या मृतात जाऊन मराठी वज्रासंख्येत कोसळतात. औरंग्या हे ठाणात घे. शाबास माझ्या वीरांनो, तुमच्या रक्तातल्या अग्निज्वालांचं तेज घेऊनच हा भगवा आसमंता धडकतोय. औरंग्या बघ इथल्या प्रत्येक धडधडत्या चिऱ्यातून निघणाऱ्या धगीत तुझं दिल्लीचं तख्त होरपळतंय. हे आहे स्वराज्याचं तुझ्या अन्यायी अत्याचारी दहशतीवर उत्तर. हर हर. बुऱ्हाणपुराचा घाव औरंग्याच्या काळजावरच बसला. त्याच्या मस्तकातला ज्वालामुखी एकदम उसळला आणि हिंदुस्थानची सर्वात मोठी फौज निघाली स्वराज्याच्या दिशेने. स्वराज्य बुडवण्यासाठी. आघाडीवर होता खासा जहांगीर औरंगजेब, तर दुसरीकडे स्वराज्याची कपट रचणारी मस्तक औरंगजेबाचा पुत्र अकबराला जाऊन भेटली होती. संभाजी राजांना आणि स्वराज्याला अकबराकडे सहाय्य. या साऱ्याची खबर लागताच स्वराज्याच्या छत्रपतींचा संताप उसळला. गडकऱ्यांच्या मुसक्यावरून संभाजी राजांच्या सामने दाखल करण्यात आलं. त्यांना बघताच क्रोधायमान नरसिंह गरजू लागला. स्वराज्याच्या छत्रपतींच्या गळ्याला नख लावणाऱ्यांनो या. यापूर्वी माफी देऊनही तुमच्या कारवाया अजून थांबल्या नाहीतच. आमच्या विरोधात त्या औरंग्याच्या नादान पोराला जाऊन भेटता. स्वराज्याच्या वाटाघाटीची बोलणी करता. शरम वाटत नाही? बाळाजी काका, या साऱ्या तुम्ही सुद्धा असावं. बाबासाहेबांचा केवढा विश्वास होता, जीव होता तुमच्यावर, पण आज त्यांच्या